ए अनिकेत, हस ना जरा, हस. काय सुटकासाटा चेहरा केलायस रे? थांबा का बायानो. ही बाई जर इथे पूजा करणार असेल ना तर त्या अमका चालाचा नाही. आणि तसं आम्ही व्हायला पण देणार नाही. काकू, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय मी? या दिवसाचं काय महत्व असतं ना ह्या बाईक चांगलाच माहिती आहे. एक लग्न झालेलं असताना दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न करणारी बाई ही 20-22 वर्ष परपुरुषाबरोबर राहते. हिला काय कळणार पतिव्रता असणं म्हणजे काय असतं ते? बाई, तोंड सांभाळून बोला. एकतर तुमचा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये. मेकअप गुमान तुमची पूजा करा आणि निघा इकडनं. आणखीन एक, माझ्या बायकोवर असले नसते आरोप केलेले मी खपवून घेणार नाही. तुमची खरी बायको नाही आहे? मग काय नातं काय तुमच्यात? आमच्यात काही प्रेमाचं नातं आहे, आपुलकीचं नातं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदराचं नातं आहे. आणि काकू, त्या दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारलंय. त्या दिवशी तो प्रतापराव आला नसता ना तर या दोघांचं लग्न सुद्धा झालं असतं. पण झालं का? नाही ना. मग हिने पूजा करायची नाही. हे आपण ठरवणारे कोण? मुळात दोन माणसांमधलं नातं कसं असलं पाहिजे किंवा कसं असावं हे बाहेरच्यांनी का ठरवावं? छवी, अगदी बरोबर बोललीस. अहो बाई, प्रेमाचं नातं ना महत्वाचं असतं, कळलं? म्हणजे लग्न हा संस्कार महत्वाचा आहे. त्याचे संस्कार, त्यातले विधी हे सगळे महत्वाचे आहेत. पण ते नाही झाले म्हणून लग्नाचं सर्टिफिकेट मिळत नाही असं नाही ना. हा, प्रेम जास्ती महत्वाचं. जाऊ दे ग बायतजी, यांना नाही समजणार ते. आपण माणूस किती प्रगत झालाय याबद्दल चर्चा करतो. शिक्षण संस्कार किती महत्वाचे आहेत याबद्दल गप्पा करतो. पण मुळात ह्या सगळ्या गोष्टी माणसाने माणसाला एकत्र आणण्यासाठी केल्यात हेच विसरून जातो. बरोबर आहे. अहो बाई, सण कशासाठी असतात? हा, सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र खेळावं, खेळीमेळीने राहावं, ह्याच्यासाठी सण असतात ना. अहो, एकमेकांच्या जखमांच्या खपला काढणार असाल ना, मला पटत नाही. आजी, आता आम्हाला सवय झाली या सगळ्याची. बाईच बाईची शत्रू असते असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही.
आई तू नको वाईट वाटून घेऊ. या अशा लोकांमुळे ना सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. मग माझ्या आईचं काय? हे बघ, आपण काही रोज गप्पा मारतो भेटतो असं नाहीये. मला तुझी काळजी वाटली ना म्हणून सांगते. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर ग, लोक बोलतच राहतात. तुझं मन निर्मळ आहे ना, मग झालं तर कर पूजा. बघू कोण अडवतं, मी आहे ना, कर. नाही, आम्ही हे होऊ देणार नाही. आमच्या बायकांबरोबर कसला वाद घालताय हो ताई? चांगल्या दिवसाची माती करू नका, निघा. हो ताई, तुम्ही पण निघा, दुसरा वड शोधा. आज जर माझ्या बायकोने पूजा केली नाही ना तर पाप लागेल तिला. आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. चला निघा इथून. निघा निघा सांगतो ना. या अशा ऐकायच्या नाहीत. ए! सोडा माझा हात. हिंमत कशी झाली रे? तिच्या अंगाला हात लावायची हिंमत कशी झाली? खरं तर मला या बाईला हात लावण्याची इच्छा नाहीये. तिच्या ए काय रे? अरे काय करताय बघ ना. अनिकेत गेलाय ना, छवी आहे तिकडे, तू थांब इथे. अरे सगळ्या जण म्हणून एका माणसावर जोर दाखवताय काय?